चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, चिमण्या गोष्टीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत पंचतंत्राची एक शिकवण देणारी गोष्ट, मूर्ख कुंभाराची गोष्ट। एका राज्यात युधिष्ठिर नावाचा गरीब कुंभार राहत होता। त्याला दारू पिण्याची सवय होती। एके रात्री तो जास्त प्यायल्यामुळे घरी जाताना कुंभावर पडला। फुटलेल्या कुंभाच्या तुकड्यामुळे त्याच्या कपाळावर खोल जखम झाली। पैसे नसल्यामुळे त्याने औषध लावले नाही। खूप दिवसांनी जखम भरली, पण कपाळावर एक मोठा व्रण राहिला। नंतर राज्यात दुष्काळ पडला। युधिष्ठिर दुसऱ्या राज्यात गेला। रस्त्यात त्याची भेट राजदरबारी काम करणाऱ्या नोकराशी झाली आणि तोही त्याच्या सोबत राजवाड्यात काम करू लागला। एक दिवस राजा त्याच्या कपाळावरील व्रण पाहतो आणि विचारतो, हा निश्चितच योद्धा आहे। हा व्रण एखाद्या युद्धात मिळालेला असणार। राजा त्याला योद्धा बनवतो आणि मान सन्मान देतो। इतर लोकांना खरं काय ते माहित होतं। ते पाहून त्यांचा तळफळाट झाला। दरम्यान युद्धाची घोषणा झाली आणि सर्व योद्ध्यांना बोलावण्यात आलं। मोठा योद्धा असलेला युधिष्ठिर घाबरला, पण आता तो मागे फिरू शकत नव्हता। राजा सगळ्यांना भेटून त्यांच्या शौर्याबद्दल विचारतो। तो युधिष्ठिरला विचारतो, हे युधिष्ठिर योद्धा, हा व्रण तुला कोणत्या युद्धात मिळायला लागला? युधिष्ठिर हात जोडून सांगतो, महाराज, मी योद्धा नाही, मी एक साधा कुंभार आहे। एका रात्री मी दारू प्यालो होतो। कुंभावर पडून मलाही जखम झाली। राजा चकित होतो आणि म्हणतो, तू मला फसवलं। तुझ्या चुकीमुळे तू मरण पावू मरण पावला असता। तुझे इथे राहणं धोकादायक आहे। घरी परत जा। कुंभार गप्प निघून जातो। त्याला समजतं की खोटं रूप धारण करून काही काळासाठी यश मिळवता येतं, पण ते टिकत नाही। तर या गोष्टीतून आपल्याला शिकायला मिळाले, स्वतःवर समाधान ठेवा, नाहीतर नुकसान होऊ शकतं। चिमण्या गोष्टीमध्ये अशाच गोष्टी पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।